यूट्यूबवर गाजलेल्या स्ट्रगलर साला सिरीजची 3 धमाल पात्र यूट्यूब वरून डिरेक्टली थिएटरात आलेत. मामाच्या गोव्याला जाऊया हे नाव ऐकून डोक्यात काय येतं? ऑब्व्हियसली गोवा, फन, एन्जॉयमेंट आणि फुल ऑन धिंगाणा. आणि खरं सांगते, हा चित्रपट तुम्हाला तेच सरळ, सोपं, हलकं फुलकं एंटरटेनमेंट देतो. ज्यांनी स्ट्रगलर साला ही सिरीज पाहिली आहे त्यांना या चित्रपटाची वाईब लगेच कनेक्ट होईल. विजू माने यांचं रायटिंग, डिरेक्शन आणि संत्या, कुशा, बाबा हे भन्नाट त्रिकूट, त्यातच सोबतीला अंकुश चौधरी यांच्या अभिनयाचा तडका, हे सगळं कॉम्बिनेशन आणि गोव्याचं लोकेशन एकत्र आल्यावर चित्रपटाकडून ज्या फन आणि एंटरटेनमेंटची अपेक्षा आपण करतो ती हा सिनेमा नक्कीच पूर्ण करतो. आता कथेबद्दल बोलायचं तर कथा अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे. ही गोष्ट आहे अवली मित्रांची आणि त्यांच्या गोव्याच्या ट्रिपची. 3 मित्रांना गोव्याची फ्री तिकीट्स मिळतात आणि ते त्यांच्यासोबत त्यांच्या मित्राला, मामाला घेऊन गोव्याला जातात. हा, पण तिथे गेल्यावर हा मामा त्यांनाच मामा बनवतो. शिवाय अजून कोणत्या लफड्यांमध्ये ते अडकत जातात आणि त्यातून स्वतःची कशी वाट लावून घेतात हे बघताना फार मजा येते. हा, पण एवढं सिम्पलही नाही आहे. साध्या कथेची ट्रीटमेंट खूप वेगळी आहे आणि इंटरेस्टिंग आहे. सिनेमा एकाच रेषेत पुढे जात नाही, तर तो चॅप्टर्स आणि वेगवेगळ्या पात्रांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून फिरतो. पहिल्या चॅप्टर मध्ये 3 मित्र आणि मामा गोव्यात गेल्यावर काय घडतं हे त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून दाखवलं जातं. तो चॅप्टर संपल्यावर महेश मांजरेकर एंट्री घेतात आणि तीच कथा दुसऱ्या पात्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पुढे सरकते. पुढे संजय जाधव यांची सरप्राईज एंट्री होते आणि ते एका वेगळ्या अँगलने ही कथा पुढे नेतात. आणि मग अवधूत गुप्ते. असं करत करत हा सिनेमा पुढे सरकतो. या मल्टी अँगल आणि चॅप्टर वाईज मांडणीमुळे साधी स्टोरी असूनही सिनेमात एक वेगळाच इंटरेस्ट टिकून राहतो. अभिनयाबद्दल बोलायचं तर संतोष जुवेकर, कुशल बद्रिके आणि अभिजित चव्हाण यांचे होम ग्राउंडच आहे. त्यामुळे त्यांची आपापसातली केमिस्ट्री, डायलॉग डिलिव्हरी आणि जुगलबंदी एकदम कडक जमली. अंकुश चौधरी यांनीही उत्तम काम केलंय. आणि आणखी एक म्हणजे सिनेमात कॅमिओ आहेत जे या सिनेमाला आणखी एंटरटेनिंग बनवण्याचा प्रयत्न करतात. या सिनेमात ग्लॅमरचा तडका लावलाय नेहा खान, रुचिरा जाधव, विदुला चौगुले यांनी. हा, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी या चित्रपटात स्ट्रगलर साला सारखी मित्रांची धिंगाणा आणि मस्ती असली तरी वेबसिरीज सारखी यात शिवीगाळ नाही. ग्लॅमरस सीन्स नक्कीच आहेत, पण कुठेही अश्लीलता किंवा आक्षेपार्ह सीन्स नाहीये. तांत्रिक बाजूने बोलायचं तर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रोडक्शन व्हॅल्यूवर चांगला पैसा खर्च केलाय हे स्पष्टच दिसतं. गोव्याचं व्हिज्युअल प्रेझेंटेशन भारी आहे, पण सिनेमॅटोग्राफी आणि आर्ट डिझाईन मध्ये थोडी कमी जाणवते. गोव्याचे रिसॉर्ट्स किंवा व्हिला सीन्स टेक्निकली अजून थोडे ग्रँड आणि स्ट्रॉंग दाखवता आले असते. आणखी एक म्हणजे माझ्या हिशोबाने तरी रायटिंग लेवलला स्टोरी या पात्रांना घेऊन आणखी स्ट्रॉंग करता आली असती. पण विनोदी डायलॉग, सिच्युएशनल कॉमेडी तुम्हाला हसवतात हे मात्र नक्की. थोडक्यात सांगायचं तर रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेऊन डोक्याला जास्त ताण न देता फक्त हसायचं असेल आणि 2 तास एक गोवा ट्रिप मारून यायची असेल तर मामाच्या गोव्याला जाऊया नक्की बघा. कलाकृती मीडिया या चित्रपटाला देते 5 पैकी 3.5 स्टार्स. जर तुम्हाला हलकी फुलकी कॉमेडी अनुभवायची असेल तर तुमच्या गँग सोबत हा चित्रपट थिएटरात जाऊन नक्की बघा. आणि अशाच नवनवीन चित्रपटांचे रिव्ह्यूज जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.